तामिळनाडूतली 104 जागांसह टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष तिथे ठरलेला आहे। एकंदरीत तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी 118चा आकडा हा अतिशय गरजेचा आहे। मात्र आपण जर बघितलं तर सध्या टीव्हीकेला 104 जागा मिळताना दिसत आहे। एडीएमकेला 72 जागा आणि डीएमकेला 58 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहे। मात्र टीव्हीकेला काँग्रेस देखील समर्थन देणार अशी देखील माहिती या क्षणाची मोठी अपडेट हातात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पूर्णतः उलटफेर जो आहे तो बघायला मिळतोय। तामिळनाडूतली ही आकडेवारी आहे। सगळ्यात मोठा पक्ष त्या ठिकाणी 104 जागांसह टीव्हीके ठरलाय। 72 जागांसह अण्णा द्रमुक दुसऱ्या स्थानी आणि जो सत्ताधारी पक्ष होता द्रमुक तो थेट तिसऱ्या स्थानी टेकले गेलेला आहे। तर टीव्हीकेनं पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात इतकं मोठं यश तामिळनाडूतल्या जनतेनं अभिनेते विजय यांच्या पदरात टाकलंय। तामिळनाडूमध्ये विजयची एक वेगळी क्रेज आपल्याला सुरुवातीपासूनच बघायला मिळत होती। मात्र बारामतीमधून एक मोठी अपडेट आहे। सुनेत्रा पवार यांना आतापर्यंत आपण पाहतोय बिचुकले आणि करुणा मुंडेंना समसमान 85 मतं पडलेली आहे। मात्र या ठिकाणी सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बहुमताचा आकडा त्यांना या ठिकाणी मिळतोय। ही बारामतीमधून मोठी अपडेट 1,21,855 मतं आतापर्यंत त्यांना पडलेली आहेत। बिचुकले आणि करुणा मुंडे यांना समसमान 85 मतं मिळालेली आहेत। त्यांच्या मतांपेक्षा नोटाला जास्त मतं बारामतीत मिळाली आहेत। तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही मोठी घडामोड म्हणजे 1,21,855 मतं आतापर्यंत सुनेत्रा पवार यांना मिळाली आहेत। खरं तर सुनेत्रा पवार यांचा विजय तर होणारच, मात्र त्यांना किती मतं पडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। या ठिकाणी अजित पवार यांनी 1 लाखाचा आकडा जो आहे तो गाठलेला होता। त्यामुळे सुनेत्रा पवार यांना 2 लाखांपर्यंत मतं मिळणार का हा अंदाज जो आहे तो वर्तवला जात होता आणि अखेर आता 1 लाखाच्या पुढे सुनेत्रा पवार यांना मतं पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। बारामतीतली ही महत्त्वाची घडामोड आहे। सुनेत्रा पवार यांना आतापर्यंत 1,21,000च्या घरात मतं मिळाली आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 100 जागांवर त्या ठिकाणी कलांमध्ये गेलेली आहे। 187 जागांची आघाडी भाजपनं गाठलेली आहे। तर पश्चिम बंगाल आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणची कल पाहतोय। टीएमसी 100 पेक्षा कमी आणि भाजप 185 जागांवर। TV9 मराठी, कोलकाता, पश्चिम बंगाल। कोलकातामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। झालमुरी खात एकमेकांना पेढे गोड भरवत लाडू भरवत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करतायत। सेलिब्रेशन मोठं भाजपकडून केलं जात आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर पश्चिम बंगाल कलांमध्ये टीएमसी 100 पेक्षा कमी आहे, तर भाजप 185 जागांवर असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण।